हा व्हिडिओ फक्त एका चौकातील साचलेल्या पाण्याचा नाही तर आपल्या ढासळलेल्या मानसिकतेचा आहे। काल पुण्यात दुपारी जो मुसळधार पाऊस झाला त्यावेळेस त्या पावसात मी पण अडकलो होतो। सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा पण तिथे बाजूला थांबल्या मी त्या परिस्थितीचा एक व्हिडिओ शूट केला होता। तो व्हिडिओ आज मी आपल्या मेंदूची कलई चॅनलवर टाकत आहे। राज्यभरात आज अनेक भागात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला मुख्यतः कारणीभूत आहे काही बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांचा निच्चांक गाठलेला सिव्हिक सेन्स। या चौकात हे जे पावसाने तळे साठले आहे हे कशामुळे साठले माहिती का? चेंबर आणि ड्रेनेज लाईन मध्ये काही बेशिस्त लोकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा अडकून हे गटार चोकअप झाले आहेत, ज्यामुळे पाण्याला कुठे जायला वाट मिळत नाहीये आणि त्यामुळे मागे 3-4 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत। समोर हे जे लोक दिसत आहेत मला माहित नाही हे पालिकेचे कर्मचारी आहेत की व्हॉलेंटियर्स आहेत, पण हे या परिस्थितीवर मात मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत। लोकांचा बेशिस्तपणा हे त्यांच्या हाताने साफ करत आहेत का? नोकर आहेत का ते आपल्या बापाचे? आज जर हे लोक इथे नसतील ना तर कोणीच कुठेच पोहोचू शकणार नाही। जेवढ्या धारदार शब्दांमध्ये आजपर्यंत मी ट्रॅफिक पोलिसांवर टीका केली आहे ना तेवढ्याच आदराने आणि प्रेमाने त्यांचे कौतुक करायला पण मी मागे सरणार नाही। हे समोर कर्तव्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस बघा, अंगावर रेनकोट नाही, पावसात चिंब भिजले आहेत आणि स्वतःची कसलीच काळजी न करता फक्त ट्रॅफिक सुरळीत करणे हाच त्यांचा उद्देश दिसत आहे। अजूनही कर्मचारी इथे दिसत आहेत चौकात ज्यांचे उद्दिष्ट पण हेच आहे। सलाम आहे यांच्या सर्वांच्या इच्छाशक्तीला। काही विकृत लोकांमुळे पूर्ण समाजाला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास भोगायला लागत आहे। हे उद्योग जे पण लोक रस्त्यांवर करत आहे ना त्यांना माझे सांगणे आहे, जेव्हा पण तुम्हाला इथून पुढे रस्त्यावर कचरा आणि घाण टाकण्याची इच्छा होईल ना तेव्हा या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे सर्व कर्मचारी आठवा आणि विचार करा की आपल्या भावावर, आपल्या मित्रावर किंवा आपल्या वडिलांवर हे काम करायची वेळ आली आहे। आणि तुम्हाला जरा जरी या देशाबद्दल प्रेम असेल ना तर तुम्ही काही चांगले नाही केले तरी चालेल, पण या घाणेरड्या गोष्टी करणं बंद करा सर्वात पहिले।